एक मोठी बातमी आहे। मनसे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा होतीये। 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर शिष्टमंडळाला आयोगानं भेटीसाठी बोलावलेलं आहे। आयोगाकडून फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची परवानगी होती। शिष्टमंडळ मात्र सर्वांनाच भेटा या भूमिकेमध्ये होतं। शिष्टमंडळाच्या या भूमिकेनंतर आयोगानं चर्चेसाठी बोलावलंय। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून घेऊयात। प्रमोद, तब्बल 2.5 तास वाट बघावी लागली आहे आणि 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चर्चा सुरू झाली आहे। काय घडतंय? शेजल, 2.5 तासाच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त जे आहेत ज्ञानेश कुमार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि मागच्या 15 मिनिटांपासून त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। प्रामुख्याने जर सांगायला गेलं शेजल, तर महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुबार नावं आहेत। ती सगळी नावं स्वच्छ केली पाहिजेत, मतदार याद्या स्वच्छ केल्या पाहिजेत आणि मगच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत, ही भूमिका या शिष्टमंडळाची आहे। आणि तेच सगळे मुद्दे निवडणूक आयुक्तांच्या समोर हे शिष्टमंडळ मांडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। शिष्टमंडळाचा दुसरा हा एक महत्त्वाचा की अनेक ठिकाणी बोगस मतदार, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी घरच नाहीयेत त्या पत्त्यांवरती अनेक मतदारांची नावं आहेत। राज ठाकरे यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता तोही मुद्दा शिष्टमंडळाने आपल्या अर्जामध्ये लिहिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे। त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं मागच्या 15 मिनिटांपासून मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळतंय। खरं तर निवडणूक आयुक्तांनी फक्त 2च प्रतिनिधींना भेटण्याची भूमिका घेतलेली होती, मात्र त्यावरती शिष्टमंडळ अडून बसलेलं होतं। त्यांचं म्हणणं होतं की आम्हा सगळ्यांना भेट द्या तरच आम्ही भेटू। आणि अगदीच प्रमोद, धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। 2.5 तास प्रतीक्षा करावी लागली आणि 2.5 तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आता ही चर्चा सुरू झाली आहे।